हे सगळं होत असताना मला असं वाटतं मी एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो सभापती महोदय। आज शिक्षण या विषयावर बोलत असताना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाची जी स्थिती आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा याचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय। जिल्हा परिषदेचा शाळेचा दर्जा हा सुद्धा सातत्याने घसरतोय सभापती महोदय। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामधले जवळपास 33% विद्यार्थी असे आहे की ज्यांना नीट अंक लिहिता येत नाही आणि ज्यांना नीट अक्षरही वाचता येत नाही सभापती महोदय। अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये। सभापती महोदय, हे सगळं बोलत असताना शालेय गणवेशाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडू इच्छितो। या काळामध्ये सरकारने जे धोरण घेतलं, विक्रेत्याकडून कापड खरेदी करण्याचा निर्णय घेतला। खऱ्या अर्थाने आधी त्या शाळेची समिती गणवेश घेत होती। आत्ताच्या घडीला काल परवापर्यंतचा आकडा आहे, या विषयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 44,60,000 आहे। आता फक्त 41,60,000 शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना गणवेश पोहोचलेले। 3 लाख विद्यार्थ्यांना अजूनही सभापती महोदय गणवेश पोहोचलेले नाहीये। आज या गणवेशामध्ये खऱ्या अर्थानं दुसरा गणवेश द्यायचा होता स्काउट गाईडचा, 110 रुपये शिलाई त्याची, पण ग्रामीण भागामध्ये सगळे लोक 40-40, 50-50 रुपयामध्ये देऊन ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करून घेतात। मी आपल्याकडे काही गणवेश देऊ इच्छितो सभापती महोदय, आपण घ्या, हे बघा। जर आपण परवानगी दिली तर मी फक्त काढून दाखवतो आणि आपल्याकडे देतो, माझा काही दुसरा उद्देश नाही। ही फक्त पॅन्ट आहे सभापती महोदय, समोरून बघा निळ्या रंगाची, मागच्या साईडने काळ्या रंगाची आहे। सभापती महोदय, हा शर्ट आहे, इकडे वेगळा रंग आहे, डार्क इकडे असा रंग आहे। सभापती महोदय, हा दुसरा शर्ट आहे, हा शर्ट बघा कसा खालीवर झालेला शर्ट आहे। हे असे गणवेश दिलेले सभापती महोदय। सभापती महोदय, मी आपल्याकडे देऊ इच्छितो, मी द्यायला आणलेलं आहे त्यांना। तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती। तर सभापती महोदय, मला माहिती पाहिजे आपल्याकडून की अशा प्रकारच्या वस्तू घेऊन येऊन भाषण करत असताना प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे का, हे या ठिकाणी सांगावं। ते गांभीर्य विषयाचं त्यांनी सांगावं, त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही। उद्या कोण भाजी घेऊन येईल, उद्या कोण त्या ठिकाणी दुसरं काही घेऊन येईल, कांदे घेऊन येईल, बटाटे घेऊन येईल, तर मला वाटतं या ठिकाणी हे योग्य नाहीये। आपण त्या ठिकाणी अगदी बरोबर, म्हणजे हे बरोबर नाही। त्यांनी अत्यंत चांगलं भाषण पहिल्यापासून करतायत, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाहीये। या संदर्भामध्ये असं आपण म्हणताय त्याच्यामध्ये तर असं आणता येत नाही, परंतु त्यांनी जे काही आता उदाहरण दाखवलंय निश्चित स्वरूपामध्ये योग्य ते उचित विषय परवानगी घेतली त्यांनी, परंतु मी परवानगी घेण्याच्या अगोदरच देण्याच्या अगोदरच त्यांनी दाखवलं, परंतु हरकत नाही की परवानगी दिली नाहीये। सभापती महोदय, ते अत्यंत उत्तम पद्धतीनं सभापती महोदय चांगल्या पद्धतीनं ते भाषण करतायत, सांगण्याचा दाखवण्याचा नाही। उद्या तुम्हाला आम्हाला अटकाव करता येणार नाही एवढं आपल्याला सांगू इच्छितो। आणि अशा प्रथा परंपरा पडल्या तर या सभागृहाचा त्या ठिकाणी अवमान आहे। मला वाटतं यापुढील कोणतीही गोष्ट होत असताना जरा पूर्व परवानगी घेतली तर आणखी उचित होईल। त्याच्यामुळे त्यांनी जे दाखवलं आणि अनाऊन्स केलं, परंतु मी कुठली परवानगी दिली नसताना त्यांनी दाखवलं, त्यांचा काही हेतू तसा नव्हता। परंतु आता यापुढील कालखंडामध्ये कुठलीही गोष्ट दाखवत असताना पूर्व परवानगीशिवाय आपण करण्यात येऊ नये एवढं आपल्याला सांगतो। म्हणूनच सांगितलं का सभागृहामध्ये हा गणवेश दाखवलेला होता। मी रुलिंग दिलेला आहे, शेवटी चौकशी कुठेतरी याच्यामध्ये निर्णयापर्यंत यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून यापुढील कालखंडामध्ये कोणाला असं कृत्य करायचं असेल तर ते दिलेलीच आहे। ठीक आहे। आणि सभापती महोदय, माझी परवानगी असल्याशिवाय यापुढील कालखंडामध्ये कुठलंही असं निदर्शन करता येणार नाही आणि केलं तर त्याच्यावर योग्य ती उचित कारवाई करेल। चालेल सर, थँक्यू। सभापती महोदय, मी हा मुद्दा सांगत होतो, माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागच्या काळात असा गणवेश सभागृहात आणला होता, मी आणला। बाकी माझा उद्देश सभागृहाचे नियम कायदे मोडण्याचा मुळीच नाही, असं मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो।
नियमाचं कायद्याचं पालन करण्याची माझी पूर्णपणे मानसिकता आहे. सभापती महोदय, हे जे गणवेश आहे आपण तपासू शकता, माझं याच्यात काही नाही. मी हे असा प्रकार झालेला आहे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. 3 लाख गणवेश सभापती महोदय अजून 3 लाख लोकांना देण्याचे बाकी आहे विद्यार्थ्यांना, आणि दुसरा गणवेश तर एकही अजून विद्यार्थ्यांना सभापती महोदय मिळालेला नाही आहे. आणि सांगण्याचा मुद्दा, सरकारने हा घाट का घातला हेच मला कळालं नाही की खऱ्या अर्थानं सोलापूर सारख्या गारमेंट इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं गणवेश येत होते, परंतु सरकारने अशा पद्धतीनं का नवीन हे केलं, आणि मला वाटत नाही हे वर्ष संपलं तरी हे गणवेश येतील अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मी माझ्या या सगळ्या वक्तव्याच्या टप्प्याकडे येत असताना सभागृहामध्ये एसटी विषयी चर्चा झाली. सभापती महोदय, आज एसटी 1310 बसेस घेणार अशा प्रकारची घोषणा झालेली आहे. 3 क्लस्टरमध्ये विभागणी केलेली आहे. याची निविदा प्रक्रिया सुद्धा झालेली आहे. सभापती महोदय, या जर निविदा प्रक्रिया जर बघितल्या तर आधीची एसटी 44 रुपये किलोमीटरनी होती सभापती, विथ डिझेल 44 रुपये किलोमीटर, आणि आता नवीन एसटी देण्याचा घाट चालू आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून, जी विदाउट डिझेल 35 रुपये सभापतीवर. डिझेलचा भाव माझ्या माहितीवर नाही 46 44 देतोय तो. हा, म्हणजे आधी सभापती महोदय 44 रुपये किलोमीटरनं हे आत्ताच्या घडीला एसटी महामंडळाला बस मिळते, जे विथ डिझेल आहे. आता विदाउट डिझेल माझ्याकडे माहिती 34-35 रुपयाची, अनिल परब मला 59 रुपये सांगतात, परंतु 34 असेल किंवा 59 असेल, 59 तर खूपच जास्त झालं विदाउट डिझेल. आणि विदाउट डिझेल 34-35 रुपये असले तरी ते पहिल्याच्या प्रमाणात अतिशय महाग आहे. आणि म्हणून या कंपन्या कशा पद्धतीनं काय करतात मला वाटतं याच्यावर माझ्याकडे आता डिटेल नाही, परंतु अशा पद्धतीनं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सभापती महोदय या